नमस्कार मित्रांनो, आज आपण DY BCom या वर्गाचा इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी या टॉपिकचा 5वा प्रॉब्लेम सोडवायला घेत आहोत. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी किंवा कॉन्सिक्वेन्शियल लॉस पॉलिसी या अंतर्गत प्रथम आपण हा प्रॉब्लेम समजून घेऊया. मी प्रॉब्लेम वाचतोय. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स prepare a claim for loss of profit under the consequential loss policy. Date of fire 30 June 2020. Period of indemnity 6 months. Sum insured 40,000. आग 30 जून 2020ला लागलेली आहे. आपला व्यवसाय 30 जूनपासून पुढील 6 महिने डिस्टर्ब असणार आहे, ज्याला आपण इंडेमिनिटी पिरियड असं म्हणतोय. तो 6 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. पॉलिसी आपण घेतलेली आहे 40,000 रुपीजची. पुढचा आयटम आहे टर्न ओव्हर फॉर द इयर एंडेड 30 जून 2020 2 lakhs. 30/6/2020 या तारखेला संपलेलं जे वर्ष आहे किंवा या तारखेला संपलेले जे 12 महिने आहेत, त्या 12 महिन्यांमधला सेल्स 2 lakhs आहेत. डेट ऑफ फायरला संपलेले जे 12 महिने असतात आणि त्या 12 महिन्यांचा जो सेल्स असतो त्याला आपण स्टँडर्ड सेल्स असं म्हणतो. याचा अर्थ हा जो 30/6/2020चा 2 लाखाचा सेल्स आहे हा स्टँडर्ड सेल्स आहे. पुढे त्यांनी सांगितलं नेट प्रॉफिट फॉर द अकाउंटिंग इयर एंडिंग 31st March 2020 12,500. आपला अकाउंटिंग इयर 31st March 20ला संपतं आहे आणि त्या वर्षाचा NP 12,500 आहेत. स्टँडिंग चार्जेस त्याच कालावधीचे 28,500 आहे. पुढे म्हटलं टर्न ओव्हर फॉर द इयर एंडिंग 31st March 2020 1,98,000. आता 31st March 20ला आपलं अकाउंटिंग इयर संपतं आहे, म्हणजेच हा ॲन्युअल सेल्स आहे. पुढे म्हटलं आहे त्यांनी टर्न ओव्हर फॉर द इंडेमिनिटी पिरियड फ्रॉम 1st July 20 to 31st December 20. इथे बघा डेट ऑफ फायर 30 जून आहे आणि पिरियड ऑफ इंडेमिनिटी 6 months आहे. मग 30 जूनपासून पुढील 6 महिने आपला व्यवसाय डिस्टर्ब असणार आहे. मग जर हा कालावधी आपण मोजला तर तो बरोबर काय येतो 1/7/2020 ते 31/12/2020. म्हणजे ॲक्च्युअल जो इंडेमिनिटी पिरियड आहे त्या ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियडमध्ये आपण 56,000 किंवा 56,000 रुपयांची विक्री केलेली आहे. म्हणजे ॲक्च्युअल सेल्स ड्युरिंग इंडेमिनिटी पिरियड हा 56,000 एवढा आहे. पुढे त्यांनी म्हटलं टर्न ओव्हर फॉर द पिरियड फ्रॉम 1st July 2019 टू 31st December 2019 ₹1,10,000. हा जो काही आपला ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियड आहे 1/7/2020 ते 31/12/2020 याच्या बरोबर 12 महिने अगोदर जो काही सेल्स होता तो आपला 1,10,000 एवढा होता. पुढे त्यांनी म्हटलंय द टर्न ओव्हर फॉर द इयर 2020-21 had shown a tendency of increase of 10% over the turnover of preceding year. जर आपण या ठिकाणी मागच्या वर्षाचं कंपॅरिझन चालू वर्षाबरोबर केलं तर आपल्या असं लक्षात येतं की 2021मध्ये आपला सेल्स 10% वाढतो आहे. तर ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट कन्सिडर करून आपण इन्शुरन्स क्लेम लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत. तर चला मग मित्रांनो आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर मित्रांनो आपली आता जी पहिली स्टेप आहे ती आहे कॅल्क्युलेट शॉर्ट सेल्स आणि याला मी स्टेप नंबर 1 असं टायटल देतो. स्टेप नंबर 1मध्ये आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत तर शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करणार आहोत. चला मग शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करण्याचा आपण फॉर्म्युला लिहूया. सेल्स ड्युरिंग द
last year corresponding to indemnity period. आपला जो ॲक्च्युअल इंडेमिनिटी पिरियड आहे तो आहे 1 जुलै 2020 to 31 डिसेंबर 2020. परंतु काय म्हटलं आहे की हा जो कालावधी त्याच्या बरोबर अगोदरचा मागच्या वर्षाचा कालावधी, दॅट इज म्हणजेच तो कालावधी कोणता आला, तर तो कालावधी येतो मागच्या वर्षाचा 1 जुलै 2019 टू 31 डिसेंबर 2019. या कालावधीमधला जो सेल्स आहे तो या ठिकाणी सेल्स ड्युरिंग द लास्ट इयर करस्पॉन्डिंग टू इंडेमिनिटी पिरियडच्या समोर घ्यायचा. चला मग आपण तो घेऊया बरं इथे. आणि तो ॲज पर आवर प्रॉब्लेम बघा शेवटच्या लाईनवर दिलेला आहे. टर्न ओव्हर फॉर द पिरियड फ्रॉम 1 जुलै 2019 टू 31 डिसेंबर 2019 आणि अमाऊंट किती आहे मुलांनो, 1,10,000. घ्या मग ती रक्कम इथे 1,10,000. बरोबर. आता या प्रॉब्लेममध्ये एक शेवटचं वाक्य ते वाचा. द टर्न ओव्हर फॉर द इयर 2020-21 had shown a tendency of increase of 10% over the turnover of preceding year. हा जो मागच्या वर्षाचा सेल्स आहे त्यापेक्षा चालू वर्षामध्ये तुमची विक्री 10% वाढणार आहे असं ते म्हणताय किंवा तशा प्रकारचा इन्क्रीजिंग ट्रेंड आहे. मग जर अशा प्रकारचा इन्क्रीजिंग ट्रेंड असेल तर तो काय करायचा असतो, त्यामध्ये ॲड करायचा असतो. मग करा बरं ॲड इन्क्रीजिंग ट्रेंड्स आणि तो किती आहे 10%. मग कशाच्या 10% घ्यायच्या, तर 10% ऑन रुपीज. मागच्या वर्षाचा जो सेल्स होता 1,10,000 तर त्याच्या 10%. 10% म्हणजेच अमाऊंट किती आली 11,000. 11,000 रुपये ही रक्कम तुमची येईल. बरोबर. तर चला मग आपण याची आता टोटल करूया आणि ती टोटल येते 1,21,000. तर हा काय आहे तुमचा एक्सपेक्टेड सेल्स आहे. हा जर आग लागली नसती तर साधारण तुम्ही एवढ्या रकमेचा सेल्स करू शकला असता, पण प्रत्यक्षात सेल्स किती केलाय तुम्ही दिलाय प्रॉब्लेममध्ये बघा. चला पुन्हा एकदा आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. इथे बघा दिलाय तो टर्न ओव्हर फॉर द इंडेमिनिटी पिरियड फ्रॉम 1 जुलै 20 टू 31 डिसेंबर 20 ₹56,000. मग हा जो काय ॲक्च्युअल सेल्स आहे व्हायला पाहिजे होता 1,21,000, पण झाला किती फक्त, तर जी झालेली ॲक्च्युअल अमाऊंट आहे सेलची ती त्यातनं मायनस करायची. लेस ॲक्च्युअल सेल्स ड्युरिंग इंडेमिनिटी पिरियड दॅट इज फ्रॉम 1 जुलै 20 टू 31 डिसेंबर 20. तर या कालावधीमधला जो ॲक्च्युअल सेल्स आहे तो आहे 56,000. तर ती अमाऊंट एक्सपेक्टेड सेल्स जो आपण काढलेला आहे 1,21,000 तर त्यातनं तो मायनस करायचा आणि आपल्याला अमाऊंट मिळते 65,000. आफ्टर डिडक्टिंग 56,000 फ्रॉम 1,21,000 वी गेट 65,000. मग आता हे जे काही 65,000 तुम्हाला मिळालेत याला काय म्हणायचं, तर याला म्हणायचं शॉर्ट सेल्स. म्हणजे आग लागल्यामुळे तुम्हाला एवढ्या किमतीच्या मालाची विक्री करता आलेली नाही तर याला आपण शॉर्ट सेल्स असं नाव देतो. तर या पद्धतीने आपण स्टेप नंबर 1 कंप्लीट केली. चला आता आपण जाऊया स्टेप नंबर 2 कडे. आणि स्टेप नंबर 2 काय आहे आपली, तर कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेट. बरोबर. कॅल्क्युलेट GP रेट.
मग आता जी पी रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला जी पी रेट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे आणि तो खूप सोपा आहे. काय तो? तर नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय ॲन्युअल सेल्स किंवा ॲन्युअल टर्न ओव्हर इंटू 100. तर हा आहे आपला जी पी रेट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. मग आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण फिगर्स टाकूया. तर चला मित्रांनो, आपण आता एक एक अमाऊंट शोधूया. इथं काय म्हटलं? एन पी. मग आता एन पी आपल्याला दिलेला आहे बघा प्रॉब्लेममध्ये. कुठे आहे तो? तर हा बघा इथे, नेट प्रॉफिट फॉर द अकाउंटिंग इयर एंडिंग 31 मार्च 2020 12,500. 12,500 हा आपला एन पी आहे. प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस. मग इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस आहेत आपल्याकडे. एन पी नंतरचं लगेचच जे वाक्य ते वाचा. स्टँडिंग चार्जेस फॉर द अकाउंटिंग इयर एंडिंग 31 मार्च 2020 28,500. मग घ्या ते 28,500 डिवायडेड बाय भागिले ॲन्युअल सेल्स. ॲन्युअल सेल्स म्हणजे काय? आग लागली त्या अगोदर आपलं जे फायनान्शियल इयर क्लोज आपण केलेलं असतं, तर त्या फायनान्शियल इयरमधला सेल्स. मग आपण फायनान्शियल इयर केव्हा क्लोज करतो? 31 मार्च 20ला क्लोज करतोय आणि तेव्हाचा टर्न ओव्हर दिला बघा. टर्न ओव्हर फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 1,98,000 हा आपला ॲन्युअल सेल्स आहे. म्हणून 1,98,000 हा आपला ॲन्युअल सेल इंटू 100. आणि मुलांनो, करा बरं हा फॉर्म्युला सॉल्व आणि आपलं उत्तर येतं आहे 12,500 प्लस 28,500 डिवायडेड बाय 1,98,000 इंटू 100. हा जर फॉर्म्युला आपण सॉल्व केला तर आपले पर्सेंटेज किती येतं मुलांनो? 20.7%. बरोबर. तर या पद्धतीने आपण जी पी रेट कॅल्क्युलेट केला. आता जी पी रेट कॅल्क्युलेट केल्यानंतर तिसऱ्या स्टेपकडे जायचं आहे आपल्याला. तिसरी स्टेप असते आपली लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याची. परंतु इथे आपण ही लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याची स्टेप न करता आपण इंडेमिनिटी रेट काढणार आहोत. का इंडेमिनिटी रेट घेणार आहोत? कारण ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला कुठेही बघा इथे ॲडिशनल एक्सपेन्सेस तुम्हाला लागलेले आहेत असं सांगितलेलं नाही, किंवा आग लागल्यामुळे तुमचं कोणत्याही एक्सपेन्सेसमध्ये सेव्हिंग झालेलं नाही. आणि जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ॲडिशनल एक्सपेन्सेस रिक्वायर टू मिटिगेट अवर लॉस ऑफ प्रॉफिट अशी ॲडजस्टमेंट दिलेली नसेल किंवा सेव्हिंग इन स्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले नसतील, तर मग अशा वेळेस काय करायचं? जी पी रेट कॅल्क्युलेट केल्यानंतर लगेच जायचं तिसऱ्या स्टेपकडे आणि त्या तिसऱ्या स्टेपचं नाव आहे कॅल्क्युलेशन किंवा कॅल्क्युलेट इंडेमिनिटी रेट किंवा रेशो. कॅल्क्युलेट इंडेमिनिटी रेट. आणि हा इंडेमिनिटी रेट कॅल्क्युलेट करण्याचा सुद्धा फॉर्म्युला आहे, तो आपल्याला माहीत असला पाहिजे. आणि काय आहे तो फॉर्म्युला? तर अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय adjusted standard sales into 100. तर हा तो फॉर्म्युला आहे. तर मित्रांनो, एकदा का आपण इंडेमिनिटी रेट कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला लिहिला, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी अपॉन ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल इंटू 100, यामध्ये आता फिगर टाकायच्यात. मग आता आपल्याकडे यापैकी प्रॉब्लेममध्ये काय अवेलेबल आहे आणि काय नाही याचा अगोदर विचार करा. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी दिली की नाही आपल्याला प्रॉब्लेममध्ये? दिलेली आहे बघा. सम इन्शुअर्ड म्हणजेच अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. किती आहे ती अमाऊंट? 40,000 40,000 रुपये. बरोबर. मग आता आपल्याला काय पाहिजे? तर आपल्याला दुसरी अमाऊंट पाहिजे, ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स. बरोबर. तर ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स
कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपल्याला स्टँडर्ड सेल्स माहीत असला पाहिजे. आणि स्टँडर्ड सेल्सचा अर्थ काय असतो? स्टँडर्ड सेल्स म्हणजे आग लागली त्या तारखेला संपलेले जे 12 महिने असतात त्या 12 महिन्यांचा सेल्स. आणि इथं बघा आपल्याला डेट ऑफ फायर दिलेली आहे 30 जून 2020 आणि इथं टर्न ओव्हर फॉर द इयर एंडेड 30 जून 2020 2 lakhs दिलेला आहे. म्हणजे आग लागली त्या तारखेला संपलेलं जे वर्ष आहे किंवा संपलेले जे 12 महिने आहेत त्याचा जो काही टर्न ओव्हर आहे तो आहे 2 lakhs. म्हणजे आपल्याला स्टँडर्ड सेल्स माहीत आहे परंतु ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स माहीत नाही. मग जे माहीत आहे ना ते मी इथं लिहितो. मग याचा अर्थ काय की आपल्याला ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स शोधावा लागणार आहे, बरोबर. तर मग मी इथं स्टँडर्ड सेल्स मला माहीत आहे तो इथं लिहितो इज रुपीज 2 lakhs, बरोबर. आता ह्या स्टँडर्ड सेल्समध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा शेवटचं वाक्य प्रॉब्लेममधलं. द टर्न ओव्हर फॉर द इयर 2020-21 हॅड शोन अ टेंडन्सी ऑफ इन्क्रीज ऑफ 10%, बरोबर. ह्या स्टँडर्ड सेल्समध्ये 10% वाढ होणार आहे चालू वर्षामध्ये. जर आग लागली नसती तर आपला सेल्स नक्कीच 10%ने वाढला असता, म्हणून ॲट 10%. मग 2 lakhच्या 10% म्हणजेच किती झाला 20,000. तो त्यात ॲड करा, आपल्याला अमाऊंट मिळाली 2,20,000. आणि हा जो काही 2,20,000चा बॅलन्स मिळाला ना हा सेल्स म्हणजेच ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स असतो. तर या पद्धतीने काय करायचं ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स शोधायचा आणि ती अमाऊंट आपल्याला मिळाली 2,20,000. आलं लक्षात. तर चला मग मित्रांनो आपला काही जो काही इंडेमिनिटी रेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे त्याच्या सगळ्या फिगर माहीत झाल्यात. चला मग मी आता त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकतो. इंडेमिनिटी रेटचा आपण फॉर्म्युला या ठिकाणी इंडेमिनिटी रेट इज इक्वल टू आणि अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिली किती 40,000. मग 40,000 डिवायडेड बाय ॲडजस्टेड स्टँडर्ड सेल्स 2,20,000 इंटू 100. आणि आता आपण हा फॉर्म्युला सॉल्व करूया आणि आपलं उत्तर येते बघा 40,000 अपॉन 2,20,000 इंटू 100 18.181818 असं ते वाढत जाईल पर्सेंट. तर या पद्धतीने आपण काय केलं इंडेमिनिटी रेट कॅल्क्युलेट केला. म्हणजेच आपली आता तिसरी स्टेप या ठिकाणी संपली. एकदा का तिसरी स्टेप आपण पूर्ण केली की आता आपल्याला फायनल क्लेम इथं कॅल्क्युलेट करायचा आहे. मग जाऊया आपण आता इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करूया. मग टायटल दिलं मी इन्शुरन्स क्लेम. मग इन्शुरन्स क्लेम ह्या मेथडनुसार कसा कॅल्क्युलेट करायचा असतो तर शॉर्ट सेल्स इंटू जीपी रेट or indemnity rate which ever is less. शॉर्ट सेल जो आपण स्टेप नंबर 1 मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे तो त्याला कशाने गुणायचं एक तर जीपी रेट म्हणजे स्टेप नंबर 2 किंवा इंडेमिनिटी रेट स्टेप नंबर 3 या दोघांमधला जो कमीत कमी असेल त्याला इथं विचारात घ्यायचा. मग चला आता आपण फिगर टाकूया. शॉर्ट सेल्स ॲज पर आवर स्टेप नंबर 1 आपण शॉर्ट सेल्स किती शोधला होता 65,000. घ्या मग तो 65,000 इंटू जी पी रेट किती होता आपला 20.7% आणि इंडेमिनिटी रेट किती होता आपण जस्ट इतका शोधला 18.1818%. मग आता ह्या दोघांमधला म्हणजे 20.7 हा जी पी रेट आणि इंडेमिनिटी रेट किती आहे 18.1818. मग दोघांमधला कमी कोणता आहे तर इंडेमिनिटी रेट म्हणून तो घ्यायचा इंटू 18.181818 या पद्धतीने तो आपल्याला घ्यावा लागेल. आणि आता 65,000 इंटू 18.181818 असं जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला तुमचा इन्शुरन्स क्लेम या ठिकाणी मिळतोय आणि तो आलाय 11,800
₹18 एवढा हा तुमचा इन्शुरन्स क्लेम येतोय. पॉईंटमध्ये परत 18 वगैरे येतील, परंतु आपण राऊंड फिगर घेऊया. 11,818 रुपीज. तर हा आला आपला इन्शुरन्स क्लेम ॲज पर सेकंड मेथड. म्हणजे जर तुम्ही इंडेमिनिटी रेट कॅल्क्युलेट करून इन्शुरन्स क्लेमचा प्रॉब्लेम जर सॉल्व करणार असाल तर या पद्धतीने आपल्याला 4 स्टेप्समध्ये प्रॉब्लेम सोडवता येतो. मग इथं या प्रॉब्लेमचं वेगळंपण काय आहे, तर इथे तुम्हाला ॲडिशनल एक्सपेन्सेस आणि सेव्हिंग इन एक्सपेन्सेस दिलेले नाही. त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज क्लॉज वगैरे काढण्याची गरज नसते, म्हणून पहिल्या मेथडकडे जाण्याची गरज नाही. डायरेक्ट ह्या शॉर्टकट मेथडने सुद्धा आपल्याला आपला प्रॉब्लेम सोडवता येतो. आणि आपलं उत्तर, जरी तुम्ही पहिल्या मेथडने हाच प्रॉब्लेम सोडवला तरी तुम्हाला उत्तर हेच येताना दिसेल. 11,818 हेच तुम्हाला उत्तर येताना दिसेल. तर या पद्धतीने इन्शुरन्स क्लेम्स लॉस ऑफ प्रॉफिटचा आपल्याला प्रॉब्लेम सोडवता येतो.